आज आपण एकदम पांढरी शुभ्र आणि मऊसूद अशी रुमाली रोटी कशी बनवायची ती बघणार आहोत। तर ही आपली रोटी दिवसभर सुद्धा मऊ राहू शकते। त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, स्किप करू नका। आपण आता सुरुवात करूया। इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे चाळून। ह्याच्यात आपण अर्धा कप गव्हाचं पीठ घालणार आहोत। मी इथं गव्हाचं पीठ घातलंय, पण तुम्ही फक्त मैद्याचे सुद्धा करू शकता। आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि 2 चमचे ऑइल। आपण हे पिठाला चांगलं एकसारखं लावून घेऊया। तेल एकसारखं सगळ्यात पिठात मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात गरम दूध घालणार आहोत। मी इथं 1 कप दूध घेतलंय, गरम करून घेतलंय। आपल्याला इथं गरम दूधच यूज करायचं आहे। हे आपण मिक्स करून घेऊया। गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच हळूहळू मिक्स करून घेऊया। इथं तुम्हाला एक्स्ट्राचं जर दूध लागणार असेल तर तुम्ही वरून थोडंसं दूध घेऊ शकता किंवा पाणी सुद्धा यूज करू शकता। हे आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण चमचा काढून घेऊया आणि हाताने चांगलं एकसारखं मळून घेऊया। आपल्याला इथं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं मळल्यामुळे आपली रोटी सुद्धा एकदम नरम होईल। तर आपल्याला इथं थोडं थोडं जर लागलंच पाणी तर थोडं घेऊन आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया। इथं पीठ थोडं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं वरून गरम पाणी घेणार आहे आणि पीठ चांगलं 5 मिनिटासाठी मळून घेणार आहे। आपण चपाती किंवा रोटीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला इथं पीठ सैलसर मळायचं आहे। आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। इथं 1 चमचा तेल वरून सोडून मी चांगलं मळून घेते। हे आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। हे आपण भिजत ठेवणार आहोत। तुम्हाला जर लगेच करायचं असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं पीठ चांगलं मळून घ्या। आता आपण इथं ओला कपड्यावरून झाकून हे 1 तासासाठी ठेवणार आहोत। तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ असेल तर जास्त पण ठेवू शकता। आपण 1 तासानंतर हे पीठ बघूया। चांगलं आपलं पीठ भिजलेलं आहे। आता आपण हे थोडं मळून घेऊया। आपण ह्याच्या एकदम छोट्या गोळ्या करून घेणार आहोत। आपल्याला ही रोटी एकदम पातळ लाटायची असते, त्यामुळे आपल्याला छोट्याच गोळ्या घ्यायच्या आहेत एकदम। मी इथं पेढ्यापेक्षा थोडंसं मोठी गोळी घेतलेली आहे बनवून। आता आपण हे लाटून घेऊया। मी इथं प्लॅटफॉर्मवरच लाटते, आपल्याला व्यवस्थित इथं लाटता येईल। थोडंसं पीठ टाकून आपण हे चांगलं लाटून घेऊया। आपल्याला ही एकदम पातळ लाटायची आहे, होईल तेवढी। जर पोळी चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं पिठाचा हात वरून लावू शकता आणि एकदम पातळ आपण ही लाटून घेऊया। ही चांगली आपली पातळ झालेली आहे लाटून आणि मोठी सुद्धा झालेली आहे। तुम्ही आता बघू शकता पोळी एकदम पातळ झाली आपली कागदाप्रमाणे। आपण इथं तवा गरम करून घेऊया आणि त्याच्यावर पोळी टाकून घेऊया। आपल्याला ही पोळी चांगली भाजून घ्यायची आहे। ही आपण थोडी फिरवून फिरवून पोळी भाजून घेऊया। वरून आपण एखादा कपडा घेऊन त्याने दाबून आपण ही पोळी चांगली भाजून घेऊया। आपली चांगली भाजून झालेली आहे पोळी दोन्ही बाजूंनी। आपल्याला ही
अशाच सगळ्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. या आपल्या पोळ्या आता तयार आहेत. आपण बाकीच्या राहिलेल्या पण पोळ्या अशाच बनवून घेणार आहोत. ही रुमाली रोटी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा घरात कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.